प्रसिद्ध इंग्रजी रोमॅन्टिक कवी एस.टी. कोलरिज यांनी लिहिलेली कुबला खान ही कविता इंग्रजी साहित्यातील एक अत्यंत रहस्यमय आणि कल्पनारम्य कृती मानली जाते. या कवितेची निर्मितीची कथा स्वतःच एक आश्चर्यकारक घटना आहे. एस.टी. कोलरिज यांनी ही कवितेची रचना 1797 मध्ये एका विलक्षण स्वप्न प्रेरणेतून निर्माण केली. एस.टी. कोलरिज यांनी त्यावेळी अफूचे सेवन केले होते. एस.टी. कोलरिज त्यावेळी अफूच्या प्रभावाखाली होते, ज्यामुळे त्यांना एक विशिष्ट तल्लीन अवस्था प्राप्त झाली. अशा स्थितीत ते पर्चस ट्रॅव्हल्स या ग्रंथाचे वाचन करत असताना झोपी गेले आणि त्यांना एक अद्भुत स्वप्न पडले. त्या स्वप्नात एस.टी. कोलरिज यांनी मंगोल सम्राट कुबलाई खानच्या भव्य राजवाड्याचे झानाडू येथील नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या नद्या, झाडे आणि गुहेतील रहस्यमय अंधार आणि अलौकिक वास्तूंचे दृश्य पाहिले. जागे झाल्यावर एस.टी. कोलरिज यांनी या स्वप्नातील दृश्यांना शब्दरूप देण्यासाठी त्वरित लेखन सुरू केले. दुर्दैवाने या प्रक्रियेत एका व्यक्तीने त्यांना भेट दिली, त्यामुळे एस.टी. कोलरिज यांची तल्लीनता भंग झाली. परिणामात कवितेचा उर्वरित भाग त्यांच्या स्मरणातून हरवला आणि ही कविता अपूर्ण राहिली. अखेरीस ही कविता 1816 मध्ये प्रकाशित झाली. तरीही तिच्या अर्धवट स्वरूपामुळे ती आजही वाचकांना रहस्य आणि आकर्षणाने भारावून टाकते. आता आपण ही कविता लाईन बाय लाईन जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. इन झानाडू डिड कुबला खान. कुबला खान यांनी झानाडू येथे एक भव्य, राजसी आणि सुंदर महाल बांधण्याचा आदेश दिला. अ स्टेटली प्लेजर डोम डिक्री. कुबला खानने कोणता आदेश दिला? एक भव्य, राजसी आणि सुंदर महाल बांधण्याचा आदेश दिला. वेअर अल्फ द सॅक्रेड रिव्हर रॅन. या महालाजवळ अल्फ नावाची पवित्र नदी वाहते. अल्फ हे नदीचं नाव आहे. ती पवित्र आहे, सॅक्रेड आहे, पवित्र आहे. रॅन थ्रू कॅव्हर्नस मेजरलेस टू मॅन. ही नदी प्रचंड मोठ्या आणि आघात माणसांना मोजता न येणाऱ्या गुहेतून वाहते. ही नदी कॅव्हर्स म्हणजे गुहेतून वाहते. ती गुहा प्रचंड मोठी आहे. आणि ती माणसांना कधीही मोजता न येणारी आहे. डाऊन टू अ सनलेस सी. शेवटी ही नदी अंधारलेल्या सूर्याची किरणे कधीही त्या समुद्रावरती न पडणाऱ्या अशा समुद्राला मिळते. डाऊन टू सनलेस सी. सनलेस सी म्हणजे अंधारलेल्या समुद्राला मिळते. सूर्याची किरणे कधीही त्या समुद्रावरती न पडणाऱ्या समुद्राला ही नदी मिळते. कवितेच्या या ओळींमध्ये कुबला खानच्या राजवाड्याच्या भव्यतेचे वर्णन केलेले आहे. त्याच्या सुंदर महालाजवळ एक पवित्र नदी वाहते, जी गूढ आणि विशाल गुहेतून वाहते आणि शेवटी रहस्यमय अंधाऱ्या समुद्राला मिळते. हे वर्णन एक स्वप्नाळू आणि जादुई आणि भव्य वातावरणाची कल्पना करून देते. या ठिकाणी कवी आपणास कुबला खान यांनी उभारलेल्या एक स्वप्नवत, सुशोभित आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या महालाचं, राजवाड्याचं चित्र दाखवतो, ज्यात 10 मैलाचा सुपीक भूभाग, मजबूत भिंती, टॉवर्स, नागमोडी झरे, बगीचे, सुवासिक फुलझाड आणि प्राचीन अरण्याचं विलोभनीय वर्णन आहे. आता आपण लाईन बाय लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. So twice 5 miles of fertile ground with walls and towers were girdled round. त्या महालाच्या अवतीभोवती 10
मैल लांब रुंद सुपीक जमीन आहे. त्या महालाच्या अवतीभोवती 10 मैल लांब सुपीक जमीन आहे आणि ती सुपीक जमीन टॉवर्स भिंतीने वेढलेली आहे. कुबला खान यांनी महालाच्या आलिशान महालाच्या राजवाड्याच्या संरक्षणासाठी टॉवर्स आणि वॉल्स बांधलेले आहे. तो परिसर नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे. अँड देअर वेर गार्डन्स ब्राईट विथ सिनस रील्स, आणि तेथे चमचमणाऱ्या चकाकणाऱ्या बगींच्यामधून नागमोडी वळणे घेत लहान झरे नदी नाले वाहत आहे. हे दृश्य अत्यंत निसर्गरम्य आहे. सिनस रील्स म्हणजे वळण घेत वाहणारे लहान झरे. वेअर ब्लॉसम्ड मेनी अँड इन्सेन्स बेरिंग ट्री. आता त्या ठिकाणी आपणास काय दिसून येते? सुगंधी फुलं देणारी झाडं फुललेली होती. या ओळीत निसर्गातील सुवासिकतेचं वर्णन आहे. हे झाड वातावरण सुगंधित करतात. हे झाडं वातावरण सुगंधित करतात. अँड हेर वेर फॉरेस्ट्स एन्शंट ॲज द हिल्स, आणि तेथे डोंगरा इतकेच प्राचीन अशा जंगलाचा विस्तार आहे. ही ओळ त्या जंगलांची प्राचीनता दर्शवते. एनफोल्डिंग सनी स्पॉट्स ऑफ ग्रीनरी. यावेळीतून आपणास काय दिसून येते? ज्या जंगलांनी हिरवळाने भरलेले ऊन असलेले सुंदर ठिकाण वेढून टाकलेले आहे. ज्या जंगलांनी हिरवळाने भरलेले ऊन असलेले सुंदर ठिकाण वेढून टाकलेली आहेत. जंगलात असलेल्या उन्हाळी हिरव्यागार जागाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला कवीने करून दिलेला आहे. जणू निसर्गातल्या शांत सुंदर जागा आहेत. त्या निसर्गातल्या कशा जागा आहेत? शांत आणि सुंदर आहेत. आता या ठिकाणी कवी काय म्हणतो ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी एक अतिशय खोल दरीचे वर्णन कवीने केलेले आहे. बट ओ दॅट डीप रोमॅन्टिक chasm which slanted down the green hill athwart a sidern cover. डीप म्हणजे खोल, रोमॅन्टिक म्हणजे रोमांचक, प्रेमभावना निर्माण करणारी, chasm म्हणजे दरी, स्लांटेड म्हणजे तिरपी, ग्रीन म्हणजे हिरवी, सिडार्न कवर म्हणजे देवदार वृक्षांनी आच्छादलेली आहे. कवी काय म्हणतो? पण अरे ती खोल रोमांचक प्रेमभावना निर्माण करणारी दरी देवदार वृक्षाने आच्छादलेली आहे आणि हिरव्या डोंगरातून तिरप्या पद्धतीने खाली उतरते. अ सॅवेज प्लेस. हे ठिकाण वन्य आहे, रानटी आहे. ॲज होली अँड एन्चॅन्टेड. तसंच हे ठिकाण पवित्र आणि जादुई आहे. ॲज एव्हर बिनीथ अ वॅनिंग मून वॉज हॉन्टेड बाय वुमन वेलिंग फॉर हर डेमन लवर. मंद होणाऱ्या चंद्रप्रकाशात एक महिला आपल्या राक्षसी प्रेमासाठी किंवा दैत्य प्रेमासाठी रडत आहे. ते तिथे भटकत आहे. स्त्रीचा दैत्यप्रेमी, राक्षसी प्रेमी हे अतिमानवी आणि रहस्यमय प्रेमाचे प्रतीक आहे. अँड फ्रॉम दिस chasm विथ सीजलेस टर्मॉइल सीदिंग. कवी सांगतो की एक खोल दरी आहे. त्या दरीच्या आतून सतत एक प्रचंड गडबड, अशांतता आणि हालचाली चालू आहेत. ॲज इफ दिस अर्थ इन फास्ट थिक पॅन्ट्स वेर ब्रिदिंग. जणू काही पृथ्वी जोरात आणि वेगाने श्वास घेत आहे. या ठिकाणी आपणास पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच दिसून येतो. अ मायटी फाउंटेन मोमेंटली वॉज फोर्स्ड. एक प्रचंड जबरदस्त फवारा प्रत्येक क्षणी बाहेर फेकला जात होता. फोर्स्ड या शब्दावरून त्याची तीव्रता आणि हिंसकता समजते. मोमेंटली म्हणजे प्रत्येक क्षणी. अमिड विथ स्विफ्ट हाफ इंटरमिटेड बर्स्ट. ज्याच्या वेगवान थोडे थांबणाऱ्या झोतांमध्ये, हाफ इंटरमिटेड बर्स्ट म्हणजे झऱ्याचा जो झोत आहे
तो सतत चालू नसून थोडा थांबतो आणि पुन्हा उसळतो. ह्यूज फ्रॅगमेंट्स व्होल्टेड लाईक रिबाउंडिंग हेल. मोठमोठे तुकडे परत उडणाऱ्या गारांसारखे हवेत उसळत होते. व्होल्टेड म्हणजे उंच उडले गेलेले, हेल म्हणजे गारा. और चाफी ग्रेन बिनीथ द थ्रेशर्स फलेल, किंवा धान्य काढताना उडणाऱ्या बुशासारखे हलके तुकडे. चाफी ग्रेन म्हणजे धान्याच्या टरफाल्या, थ्रेशर्स फलेल म्हणजे धान्य काढण्याचे साधन. अँड मिड दिस डान्सिंग रॉक्स ॲट वन्स अँड एव्हर, आणि सतत नाचणाऱ्या खडकांच्या मध्येच. डान्सिंग रॉक्स म्हणजे झऱ्याच्या प्रवाहामुळे वर खाली हलणारे खडक. ॲट वन्स अँड एव्हर काय सूचित करते? हालचाल सतत चालू आहे. ॲट वन्स अँड एव्हर या ठिकाणी काय सूचित करते? हालचाल सतत चालू आहे. इट फ्लंग अप मोमेंटली द सॅक्रेड रिव्हर, त्यातून क्षणोक्षणी पवित्र नदीचा प्रवाह वर उसळत होता. फ्लंग म्हणजे जोरात वर फेकणे. सॅक्रेड रिव्हर म्हणजे ती नदी जी पवित्र मानली जाते. येथे ती अल्फा नदी आहे. सॅक्रेड रिव्हर ही अल्फा नदी आहे जी कुबला खानच्या राजवाड्यातून वाहते. कवी एक जिवंत विस्फोटक दृश्य रंगवतो जिथे पृथ्वी जणू श्वास घेत आहे आणि तिच्या आतून एक प्रचंड झरा उसळतो. त्या झऱ्याच्या झोतात दगड हवेत उडतात आणि त्याच झऱ्यातून एक पवित्र नदी म्हणजेच अल्फा नदी क्षणोक्षणी वर उसळते. हे दृश्य निसर्गाच्या शक्ती, सौंदर्य आणि रहस्य यांचा संगम आहे. 5 miles meandering with a mazy motion. ज्या पवित्र नदीचा उगम झाला ती नदी आता शांतपणे वाहत आहे. ती सरळ रेषेत न वाहता नाजूक वळणे घेत एका गोंधळाच्या आणि गुंतागुंतीच्या मार्गाने 5 मैल प्रवास करते. मेंडरिंग म्हणजे वळणे घेत वाहणे. थ्रू वूड अँड डेल द सॅक्रेड रिव्हर रॅन. जंगल आणि दरी यामधून ती पवित्र नदी वाहते. देन रिच्ड द कॅव्हर्न्स मेजरलेस टू मॅन. मग ती माणसाला मोजता न येणाऱ्या गुहेपर्यंत पोचते. नदीचा प्रवास थांबत नाही. ती शेवटी एका अतिशय मोठ्या, विशाल आणि भयान गुहेपर्यंत पोचते. ही गुहा इतकी मोठी आणि गहन आहे की ती माणसाला सहजपणे मोजता येत नाही. येथे कवितेचा मूड बदलतो. सौंदर्यापासून रहस्य आणि भीतीकडे वळतो. मेजरलेस टू मॅन म्हणजे माणसाला मोजता न येणारी. अँड सॅन्क इन ट्युमल्ट टू अ लाईफलेस ओसीन. आणि गोंगाट करत ती पवित्र नदी एका निर्जीव समुद्राला मिळते. ट्युमल्ट म्हणजे गोंगाट. ती शक्तिशाली आणि पवित्र नदी त्या अफाट गुहेतून आत शिरते आणि एका मोठ्या समुद्राला मिळते. पण हा समुद्र निर्जीव आहे. लाईफलेस म्हणजे निर्जीव. अँड मिड दिस ट्युमल्ट कुबला हर्ड फ्रॉम फार. आणि या गोंगाटाच्या मध्यात कुबला खानने दूरवरून ऐकले अँसेस्ट्रल व्हॉइसेस, पूर्वजांचे आवाज. प्रोफेसिंग वॉर, युद्धाची भविष्यवाणी. कुबला खानला जे ऐकू येतं ते म्हणजे त्याच्या पूर्वजांचे आवाज. आणि तो आवाज भविष्यात होणाऱ्या युद्धाबद्दलची चेतावणी देत होता. तो आवाज भविष्यात होणाऱ्या युद्धाबद्दलची चेतावणी देत होता. द शॅडो ऑफ द डूम ऑफ प्लेजर. कुबला खानच्या भव्य दिव्य महालाची किंवा राजवाड्याची सावली. फ्लोटेड मिडवे ऑन द वेव्स. लाटांवर मधोमध तरंगत होती. वेर वाज हर्ड द मिंगल्ड मेजर. जिथे मिसळलेले संगीतमय लय ऐकू येत होते. फ्रॉम द फाउंटेन अँड द केव्स. झऱ्याचा आणि गुहेतील आवाज एकत्र येऊन एक गूढ संगीतमय लय निर्माण झालेले होते. इट वॉज अ मिरॅकल ऑफ रेअर डिव्हाइस. तो एक दुर्मिळ रचनेचा चमत्कार होता. ते दृश्य कसं होतं? अद्वितीय, विलक्षण. विलक्षण ते चमत्कारासारखं वाटत होतं. मानवी कल्पनाशक्तीने घडवलेलं पण निसर्गाशी एकरूप.
अ सनी प्लेजर डोम विथ केव्ज ऑफ आईस, एका सूर्यप्रकाशाने उजळलेला तो भव्य दिव्य महाल राजवाडा ज्यात बर्फाच्या गुहा होत्या, ही वळ विरोधाभासाने भरलेली आहे. उष्णता आणि थंडपणा, प्रकाश आणि अंधार, विलास आणि रहस्य यांचा संघ आपणास या ठिकाणी दिसून येतो. अ डॅमसेल विथ अ डल्सिमर इन अ विजन वन्स आय सॉ. एकदा माझ्या स्वप्नात एक सुंदर तरुणी दिसली. तिच्या हातात एक डल्सिमर नावाचं वाद्य होतं. डल्सिमर हे एक वाद्य आहे. इट वॉज ॲन ॲबिसिनियन मेड. ती ॲबिसिनियाची म्हणजेच आफ्रिकेतील इथिओपियाची होती. अँड ऑन हर डल्सिमर शी प्लेड सिंगिंग ऑफ माउंट अबोरा. ती त्या डल्सिमर वाद्यावर सुंदर संगीत वाजवत होती. ती माउंट अबोरा या पर्वताबद्दल गात होती. कुड आय रिवाइव्ह विदिन मी हर सिम्फनी अँड सॉन्ग. जर त्या मुलीचे मधुर संगीत आणि गाणं पुन्हा माझ्या मनात जागवू शकलो किंवा पुन्हा आठवू शकलो, टू सच डीप डिलाइट इट वुड विन मी, तर मला खूप आनंद होईल. त्या आनंदाला सीमाच राहणार नाही. दॅट विथ म्युझिक लाऊड अँड लॉंग आय वुड बिल्ड दॅट डोम इन एअर. त्या संगीताच्या आनंदामुळे, त्या सुंदर आणि मोठ्या संगीताच्या प्रभावामुळे, त्या संगीताच्या प्रेरणेमुळे मी हवेत एक भव्य महाल उभारेन. दॅट सनी डोम, तो सूर्यप्रकाशात चमकणारा महाल. दोज केव्ज ऑफ आईस, त्या बर्फाच्या गुहा. अँड ऑल हू हर्ड शुड सी देम देअर. जे कोणी हे संगीत ऐकतील त्यांना ते दृश्य तेथे दिसेल. अँड ऑल शुड क्राय, आणि सगळे लोक ओरडतील, बिवेर बिवेर, सावध रहा सावध रहा. हिज फ्लॅशिंग आईज, त्याचे चमकणारे डोळे. हिज फ्लोटिंग हेअर, त्याचे हवेत तरंगणारे केस. वेव अ सर्कल राऊंड हिम थ्राइस, त्याच्या भोवती 3 वेळा एक वर्तुळ तयार करा, म्हणजेच त्याच्या भोवती 3 वेळा गोल फिरा. जणू काही तो शक्तिशाली किंवा जादुई आहे आणि त्याला आदराने वेगळं ठेवा. क्लोज युअर आईज विथ होली ड्रेड. डोळे मिटा पण आदर आणि थोड्याशा भीतीने, जणू काही तुम्ही एखाद्या दिव्य शक्ती समोर आहात. ही ऑन हॉनी ड्यू हॅथ फेड, तो मधासारखा गोड आणि अमृत समान अन्नावर जगला आहे. ड्रंक द मिल्क ऑफ पॅराडाईज, त्याने स्वर्गातील दूध प्यायले, म्हणजे तो अत्यंत पवित्र आणि दिव्य अनुभवाने भरलेला आहे.